नमस्कार, मी अपर्णा. मॅलो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बघतोय एक साधी, सोपी आणि अतिशय व्हायरल, ट्रेंडिंग आणि मुलांमध्ये आवडीची अशी एक रेसिपी बघणार आहोत आणि ती म्हणजे वेफर पाव. त्याच्यासाठी मी इथे पाव घेतलेले आहेत, ते कट करून घेतलेले आहेत. तसे मी ही वेफर्स कोणत्याही चवीचे वेफर्स तुम्ही घेऊ शकता. शेजवान चटणी, बटर, मेयोनीज आणि केचप घेतलेलं आहे. या एवढ्या कमी साहित्यामध्ये पण आपण हा वेफर पाव बनवू शकतो. आधी आपण या पावांना बटर लावून घेऊया. मी पाव कट करून घेतलेले आहेत. दोन्ही साईडने मी बटर लावणार आहे. आता याच्यावरती आपण शेजवान चटणी एका साईडला लावूया. सगळीकडून व्यवस्थित लागली पाहिजे चटणी. आता एका साईडला आपण केचप लावूया. आता आपण हे मेयोनीज घेऊया आणि ते लावूया. व्यवस्थितरित्या आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. आता कोणत्याही फ्लेवरचे वेफर्स घ्यायचे. तर वेफर्स लावायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण कांदाही वापरू शकतो. परत एक लेयर आपण मेयोनीजचं देऊया. मेयोनीज मुलांना फार आवडतं. इथे मी आता थोडं बटर घेतलेलं आहे आणि हे बटर मी वरून लावणार आहे पावाला आणि तव्यावरती मी गरम करणार आहे. तवा खूप छान गरम करून घेतलेला आहे. या तव्यावरती थोडंसं बटर टाकूया. थोडंसं शेकवून घ्यायचं आहे आपल्याला. आपले वेफर पाव तयार झालेले आहेत. आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया. आपला क्रंची, कुरकुरीत, क्रिस्पी असा मुलांचा आवडता असा वेफर पाव तयार झालेला आहे. पटकन होणारा आहे हा वेफर पाव. संध्याकाळी छोट्या भुकेसाठी हे आपण पटकन तयार करून देऊ शकतो. बाहेरचं खाण्यापेक्षा आपण घरी केलेलं हे खूपच उत्तम. तर नक्कीच हा वेफर पाव तुम्ही घरच्या घरी करून बघा आणि मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.